Students, last time we have seen the hot working processes. The mechanical working of metals is divided into two types. We have seen hot working and cold working. Whenever we are heating the metal beyond recrystallization temperature, in mechanical working of metals, the metal is to be heated in both the processes, hot working and cold working. If we are heating the metal beyond the recrystallization temperature, म्हणजे recrystallization टेम्परेचरच्या वर जर आपण मेटल हीट करून त्याच्यावर वर्क केलं तर इट इज हॉट वर्किंग. आणि रिक्रिस्टलायझेशनच्या टेम्परेचरच्या खाली जर हीट केलं तर इट इज नोन ॲज कोल्ड वर्किंग. रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर इज the temperature at which the grain structure of the metal changes. त्या टेम्परेचरच्या वर जे ग्रेन स्ट्रक्चर आहे मेटलचं ते चेंज होणं सुरू होईल त्याला रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर म्हणतात. आणि इन कोल्ड वर्किंग ऑल्सो द नेम इज कोल्ड वर्किंग बट द मेटल इज टू बी हिटेड, but the heating is only up to recrystallization temperature. So we'll see this cold working in detail, the various processes of this. So in spite of a number of operations being common to both hot and cold working of metals, the latter has altogether different effect on the structure and physical properties of work metal. आता हॉट वर्किंग आणि कोल्ड वर्किंग याचे प्रोसेसेस जवळपास सगळे सारखेच आहेत. जे प्रोसेसेस आपण हॉट वर्किंगमध्ये पाहिलं, हॉट रोलिंग, एक्सट्रुजन, पिअर्सिंग, ट्यूब फॉर्मिंग, हे सगळे ऑपरेशन्स, ड्रॉइंग, हॉट ड्रॉइंग, ते सगळे ऑपरेशन्स कोल्ड वर्किंगमध्ये पण आहेत. पण कोल्ड वर्किंगचा मेटलवर वेगळा इफेक्ट होतो, हॉट वर्किंगमध्ये वेगळा. कारण हॉट वर्किंगमध्ये वी हीट दी मेटल बियॉन्ड रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचर, सो ग्रेन स्ट्रक्चर पूर्ण चेंज होतं आणि त्याचं रिफाईनमेंट होतं. आणि कोल्ड वर्किंगमध्ये तसं नाही आहे. सो इफेक्ट जो आहे तो वेगवेगळा आहे कोल्ड वर्किंग आणि हॉट वर्किंगचा. सो अनलाईक हॉट वर्किंग इट डिस्टॉर्स द ग्रेन स्ट्रक्चर याच्यात चेंज होतं, खराब होतं, डिस्टॉर्ट करतं त्याला. ते चेंज नाही होत पण खराब होतं ते. डज नॉट प्रोवाइड अन ॲप्रिशिएबल रिडक्शन इन साईज. सो ग्रेन स्ट्रक्चर हॉट वर्किंगमध्ये रिफाईनमेंट होते, ते चांगलं होतं. पण कोल्ड वर्किंगमध्ये त्याचं डिस्टॉर्शन होतं, ते खराब होऊ शकतं. आणि रिडक्शन आहे साईजचं ते पण फार जास्त होत नाही, कारण टेम्परेचर कमी असतं. आणि because of we are heating the metal to the temperature up to only recrystallization, so that's why size reduction cannot be again appreciable here. जसं हॉट वर्किंगमध्ये आपण साईज रिडक्शन जास्त असतं. सो इट रिक्वायर्स मच हायर प्रेशर दॅन हॉट वर्किंग. ऑब्वियसली हॉट वर्किंगमध्ये प्रेशर कमी लागेल कारण मेटलचं टेम्परेचर जास्त आहे. इथे प्रेशर जास्त द्यावं लागेल. सिन्स रिक्रिस्टलायझेशन डज नॉट टेक प्लेस इन कोल्ड वर्किंग. कोल्ड वर्किंगमध्ये रिक्रिस्टलायझेशन होत नाही, त्याच्यामुळे प्रेशर जास्त लागेल. आणि जे ग्रेन्स आहेत हीट केल्यामुळं ते परमनंटली डिस्टॉर्ड होऊ शकतात. म्हणजे त्याचं रिफाईनमेंट होणारच नाही, कारण तोपर्यंत आपण ते हीट करत नाही, ते खराब होऊ शकतात. सो ॲज अ रिझल्ट of the greater resistance offered by the metal to deformation, its strength and hardness is increase. या कोल्ड वर्किंगमध्ये एक ॲडव्हान्टेज हा आहे की त्याची स्ट्रेंथ आणि हार्डनेस इन्क्रीज होते. कारण जेव्हा आपण त्याचं डिफॉर्मेशन म्हणजे साईज शेप चेंज करायला जाऊ तेव्हा ते मेटल रेजिस्टन्स जास्त ऑफर करेल. ते कारण ते टेम्परेचर कमी आहे, त्याच्यामुळं आपल्याला प्रेशर खूप जास्त अप्लाय करावं लागेल. आणि म्हणून so because of the heat applied is very less, means below recrystallization temperature, जे मेटलवर आपण प्रेशर देऊ त्यावेळेस ते मेटल रेजिस्टन्स जास्त असेल मेटलचा, आणि मग त्याच्यामुळं काय होईल की त्याची स्ट्रेंथ आणि हार्डनेस इन्क्रीज होते. याला काय म्हणतो आपण, याला स्ट्रेन हार्डनिंग म्हणतो. द टाईप ऑफ हार्डनिंग ऑफ मेटल इज कॉल्ड स्ट्रेन हार्डनिंग. The extent to which the metal can be cold work depends upon its ductility. मटेरियल किती डक्टाईल आहे. डक्टाईल मीन्स प्रॉपर्टी ऑफ ए मेटल टू गेट ड्रॉन इन टू वायर्स. डक्टाईल जसं आपण म्हणतो की सोनं किंवा गोल्ड इज द मोस्ट डक्टाईल मेटल. सो डक्टिलिटी जेवढी जास्त असेल
तेवढं ते इझी जाईल. डक्टिलिटी जर कमी असेल तर कोल्ड वर्किंग कठीण जाते करायला. द हायर द डक्टिलिटी ऑफ द मेटल द मोर इट कॅन बी वर्कड. डक्टिलिटी जर जास्त असेल तर मेकॅनिकल वर्किंग कोल्ड वर्किंग कॅन बी डन इझिली. अँड रेसिड्युअल स्ट्रेसेस आर सेटअप ड्युरिंग कोल्ड वर्किंग. कोल्ड वर्किंग करताना मेटलमध्ये आतमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात, कारण आपण हीट कमी करतो आणि प्रेशर जास्त देतो, त्याच्यामुळे आतमध्ये स्ट्रेसेस डेव्हलप होतात. ॲज देअर प्रेझन्स इज अनडिझायरेबल इन सुटेबल हीट ट्रीटमेंट इज जनरली नेसेसरी. स्ट्रेसेस आपल्याला नको आहे मटेरियलमध्ये, स्ट्रेसेस डेव्हलप झाले नाही पाहिजे, आणि झाले असतील तर त्याला रिमूव्ह करायसाठी आपल्याला हीट ट्रीटमेंट करणं आवश्यक आहे नंतर, to neutralize these stresses and to restore the metal to its original structure. So after cold working, heat treatment is sometimes necessary to remove the stresses inside. These are the advantages and limitations. We can get better dimensional control in cold working than the hot working, because the reduction in size is not much. आता हा जो मुद्दा आहे की आपण इथे डिफॉर्मेशन जास्त करत नाही आहे, कारण आपण हीट जास्त देत नाही आहे, त्याच्यामुळे साईज आणि शेप जो आहे तो जास्त चेंज होणार नाही, आणि म्हणून डायमेन्शनल कंट्रोल इज मोर. हॉट वर्किंगमध्ये डिफॉर्मेशन जास्त होते, साईज जास्त, शेप जास्त चेंज होतो. देन सेकंड इज सरफेस फिनिश ऑफ द कॉम्पोनंट इज बेटर बिकॉज नो ऑक्सिडेशन टेक्स प्लेस. आता जेव्हा आपण हीट करतो तो हीट ही रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या खाली असल्यामुळं कोल्ड वर्किंगमध्ये ऑक्सिडेशन सरफेसवर होणार नाही. जे ॲटमॉस्फेरिक ऑक्सिजन रिॲक्शन होऊन त्या सरफेसवर स्केलिंग वगैरे किंवा ऑक्सिडेशन होणार नाही, आणि सरफेस फिनिश जो आहे तो याच्यामध्ये बेटर राहील, कारण हीट तेवढी नाही आहे. स्ट्रेंथ अँड हार्डनेस ऑफ द मेटल इज इन्क्रीज्ड बट डक्टिलिटी इज डिक्रीज्ड. डक्टिलिटी याच्यामध्ये कारण स्ट्रेन हार्डनिंग होते मटेरियलचं. जेव्हा आपण कोल्ड वर्किंग करतो तेव्हा हीट आपण जास्त करत नाही, प्रेशर जास्त देतो, आणि त्याच्यामुळं हार्डनेस अँड स्ट्रेंथ ऑफ द मटेरियल इज इन्क्रीज्ड बट सेम टाइम डक्टिलिटी इज डिक्रीज्ड. इट इज अन आयडियल मेथड ऑफ इन्क्रीजिंग हार्डनेस ऑफ दोज मेटल विच डू नॉट रिस्पॉन्ड टू दी हीट ट्रीटमेंट. जर एखाद्या मेटलचा हार्डनेस वाढवायचा असेल तर आपण कोल्ड वर्किंग जर केलं तर हार्डनेस मेटलचा चांगल्या तऱ्हेने आपण वाढवू शकतो. ओनली डक्टाईल मेटल्स कॅन बी शेप थ्रू कोल्ड वर्किंग. आता कोल्ड वर्किंगमध्ये आपल्याला चेंज ऑफ शेप पाहिजे आहे, डिफॉर्मेशन पाहिजे आहे, तर आपल्याला काहीतरी नवीन प्रॉडक्ट बनवायचं आहे, तर ते मटेरियल डक्टाईल असेल तरच पॉसिबल आहे. म्हणजे त्याच्यात प्रॉपर्टी डक्टिलिटी जर असेल तरच पॉसिबल आहे, अदरवाईज कोल्ड वर्किंग मध्ये डिफॉर्मेशन पॉसिबल होणार नाही, कारण प्रेशर खूप जास्त द्यावं लागेल, हीट तेवढी नाही आहे. ओव्हरवर्किंग ऑफ मेटल रिझल्ट इन ब्रिटलनेस. जर आपण त्याच्यावर ओव्हरवर्किंग केलं, प्रेशर जास्त देत गेलो, तर ते मटेरियल ब्रिटल होऊ शकते आणि ते तुटू पण शकते. अँड इट हॅज टू बी म्हणजे हीट ट्रीटमेंट द्यावीच लागेल, त्याला ॲनिलिंग करावं लागेल टू रिमूव्ह दी ब्रिटलनेस. सबसिक्वेंट हीट ट्रीटमेंट इज मोस्टली नीडेड टू रिमूव्ह दी रेसिड्युअल स्ट्रेसेस ड्युरिंग कोल्ड वर्किंग. हे आपण पाहिलंच की कोल्ड वर्किंग केल्यावर आपल्याला एक वेगळं हीट ट्रीटमेंट त्याच्यात करावी लागते, कारण स्ट्रेसेस डेव्हलप होतात आतमध्ये. सो फर्स्ट प्रोसेस इज दिस इज कोल्ड रोलिंग. इन हॉट वर्किंग ऑल्सो वी हॅव सीन हॉट वर्किंग, हियर इट इज कोल्ड रोलिंग. Cold rolling is just similar as hot rolling, but only difference is heat is below recrystallization temperature. So cold rolling is generally employed to provide a smooth and bright surface finish to the previously hot rolled steel. म्हणजे स्टील आपण हॉट रोलिंगपासून प्रोड्यूस केलं, जे इनगोट्स आणि बिलेट्स होते त्याचं आपण क्रॉस सेक्शन कमी केलं, त्याला आपण रिड्यूस केलं, त्याची लेंथ वाढवली, त्याला वेगवेगळा शेप दिला, राऊंड बार केले, काही फ्लॅट केले, काही आय बीम बनवले त्याच्यापासून, आणि त्याला जर सरफेस फिनिशिंग करायचं असेल तर कोल्ड रोलिंग आपण करतो टू गेट दी सरफेस फिनिशिंग टू दी products which are previously hot rolled. It is also used to finish the hot rolled component to close tolerances and improve their toughness and hardness. म्हणजे हॉट रोलिंग नंतर कोल्ड रोलिंग करतात कशासाठी की त्याचा टफनेस वाढला पाहिजे, त्याचा हार्डनेस वाढला पाहिजे. आपण पाहिलं की हार्डनेस याच्यामध्ये वाढतो, आणि डायमेन्शन जे आहेत किंवा डायमेन्शनल ॲक्युरेसी आहे
ते मिळवायसाठी टॉलरन्सेस, क्लोज टॉलरन्सेस म्हणजे काय, डायमेन्शनल ॲक्युरेसी मिळवायसाठी आपण कोल्ड रोलिंग करतो आफ्टर हॉट रोलिंग. The items generally subjected to cold rolling for this purpose are bars, rods, sheets, plates, strips, wires. So all these parts can be first produced with the help of hot rolling, and then for the further increasing hardness or dimensional accuracy or getting surface finish to be cold rolled again. The same type of rolling mills described earlier in connection with hot rolling are used for cold rolling. So आपण पाहिलं होतं की 2 हाय रोल्स, 3 हाय रोल्स, क्लस्टर त्या हॉट रोलिंगमध्ये आपण पाहिलं होतं. 4 हाय रोल was also there. So same type of arrangement can be used for cold working. The only difference is temperature is less here. In order to obtain smooth surface finish, the rolled surface are polished and scratches if any removed. So again, for getting a better surface finish, polishing and removal of scratches is done. The part being rolled is usually annealed and pickled before the final pass is made. So such type of annealing and pickling, which are the heat treatment or surface finishing processes. Pickling is a surface finishing process which are to be done to get or for the accurate size and to obtain a clean surface. Then next is cold drawing. Cold rolling is just similar as hot rolling. The only difference is the temperature is below recrystallization is cold rolling and it is above recrystallization in hot rolling. Hot rolling is meant for reduction of the cross section, considerable reduction of cross section, and cold rolling are meant for surface finishing, hardening, then dimensional accuracy. So it is cold rolling. Then next is cold drawing. The common item which are cold drawn are tubes, bar, rods, wires, same as in hot working. A few typical shapes and item of novelties. Tube drawing, seamless and welded tubes produced through hot working are further cold drawn for providing a good surface finish. सो जे हॉट रोलिंगचे प्रोडक्ट होते, आपण पाहिलं होतं की हॉट रोलिंगमध्ये वेल्डेड ट्यूब्स किंवा सीमलेस ट्यूब्स जे पिअर्सिंगनी किंवा मँड्रेल आतमध्ये टाकून आपण ती सीमलेस ट्यूब बनवत होतो. तर सेम ट्यूब्स, सेम product of hot rolling can be further treated in cold rolling to get a better surface finish, better dimensional accuracies, and to improve the physical properties such as hardness, strength can be improved. So this is nothing but just similar to hot rolling, but the only difference is it is temperature is less here. Cold drawing also enables the production of tubes with much finer bore than that possible through hot working. सो ज्या मेटलमध्ये आपल्याला टेम्परेचर कमी लागेल, जिथे आपल्याला खूप फाईन वर्क आहे, तर त्या केसमध्ये आपण कोल्ड रोलिंगनी ते काढू शकतो. तर हॉट ड्रॉन ट्यूब्स आर पिकल्ड अँड वॉश बिफोर बिईंग पुट टू कोल्ड ड्रॉइंग इन ऑर्डर टू क्लीन देअर सरफेस फ्रॉम दी स्केल. कारण हॉट वर्किंग केल्यानंतर तिथं ऑक्सिडेशन होऊ शकते, स्केलिंग होऊ शकते, सरफेस खराब होऊ शकतो. तर त्याला पिकलिंग करून पहिले साफ करतात आणि त्याच्यानंतर ते कोल्ड रोलिंगमध्ये यूज करतात. So this is the tube drawing in cold working. इथे हे डाय दाखवलेली आहे. इथे ही हॉट रोल्ड ट्यूब आहे, जी हॉट रोलिंग करून मिळवलेली ट्यूब आहे. तीच ट्यूब आपण पुन्हा कोल्ड वर्किंगमध्ये फर्दर फिनिशिंगसाठी, फर्दर ऑपरेशनसाठी आपण आणली आहे. इथे मँड्रेल लावलेला आहे. या ट्यूबला हे या ग्रिपरनी किंवा या जॉनी बाहेर ओढतात इथून. There is a chain and pulling. This hot roll tube is pulled from this die. याला ओढल्यामुळे याचा या डायमध्ये जे ओपनिंग आहे ते छोटा आहे, त्याच्यामुळे याचा क्रॉस सेक्शन जो आहे तो रिड्यूस होईल अँड विल गेट इलॉंगेटेड लेंथ, म्हणजे लेंथ वाढणार आहे, डायमेन्शन्स याची लेंथ वाढणार आहे, डायमीटर कमी होणार आहे. याला ओढल्या जाते. हे पुलिंग मेकॅनिझम आहे. इकडे राईट हँड साईडला जे दाखवलेलं आहे, हुक आहे, चेन आहे,
जी जॉ आहे जिथे ही ट्यूब ग्राफ्ट केलेली, दिस इज स्वेज्ड एंड, हा जो एंड आहे हा पकडला आहे या जॉमध्ये आणि याला ओढला आहे फ्रॉम दिस डाय, आणि त्याच्यामुळे याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो कमी झाला आहे. द ड्रॉइंग इक्विपमेंट कन्सिस्ट ऑफ ड्रॉ बेंच आणि डाय. वन एंड ऑफ द ट्यूब इज reduced in diameter by swedging and pass through the die. स्वेजिंग करून त्याला बारीक केलेला आहे आणि त्याला त्या डायच्या ओपनिंगमधून समोर केलेलं आहे आणि त्याला ओढलं या कूलरने. ऑन दी अदर साइड ऑफ डाय द एंड इज ग्रिप्ड इन टंग which are connected to a draw bench. So this is a draw bench and it is pulling this hot roll tube out of this die. The tube is pulled through this die over a fixed mandrel. हा mandrel fixed आहे, त्याच्यावर ती जी हॉट ट्यूब आहे, हॉट रोल ट्यूब, ती ओढल्या जाते. द आउटसाइड डायमीटर ऑफ द ट्यूब इज कंट्रोल बाय द ओपनिंग ऑफ द डाय. डायचं ओपनिंग जितकं मोठं असेल तितकं त्याचं डायमीटर होणार आहे. So it depends on the diameter of the internal diameter of the die cavity. The outside diameter of the tube is controlled by the opening of the die and the inside bore is by mandrel. म्हणजे आतमध्ये किती तुम्हाला कॅव्हिटीचं डायमीटर पाहिजे ते त्या मँड्रेलवर, म्हणजे मँड्रेल ज्या साईजचं असेल त्या साईजची आपल्याला आतमध्ये डाय कॅव्हिटी मिळणार आहे. ट्यूब्स विथ व्हेरी स्मॉल बोअर्स and or those which the inside diameter is not specific important may be drawn without using the mandrel. आतमधलं जर डायमीटर फारसं इम्पॉर्टंट नसेल तर मँड्रेलच्या शिवाय पण याला बाहेर ओढल्या जाऊ शकते, कारण ही ट्यूब ऑलरेडी हॉट ड्रॉइंगनी आपण बनवलेली आहे आणि त्याला फक्त क्रॉस सेक्शन रिड्यूस करतो आहे आपण आणि आतमधलं जे डायमीटर आहे ते कमी करतो आहे. त्याच्यासाठी आपण कोल्ड रोलिंग करून राहिलो. पण आतमधलं जे सरफेस फिनिशिंग आहे ते जर जास्त इम्पॉर्टंट नसेल तर मँड्रेलची पण गरज नाही आहे. मँड्रेल कॅन नॉट बी यूज्ड और शुड नॉट बी यूज्ड. देन रिडक्शन इन वन पास इज नॉट मोर दॅन 40%. 40%पेक्षा जास्त रिडक्शन एका पासमध्ये नाही होऊ शकत. इफ ए हेवियर रिडक्शन इज डिझायर्ड सेव्हरल पासेस मे बी रिक्वायर्ड. म्हणजे जर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त रिडक्शन पाहिजे असेल तर त्याला वेगवेगळ्या पासेसमधून, वेगवेगळ्या डाईजमधून त्याला बाहेर काढावं लागेल. द मेटल इज अनिल्ड आफ्टर एव्हरी पास इन ऑर्डर टू रिमूव्ह द इफेक्ट ऑफ स्ट्रेन हार्डनिंग. अनिलिंग म्हणजे ही ट्रीटमेंट जी आहे ती करावी लागेल, कारण स्ट्रेन हार्डनिंग होणार आहे कोल्ड वर्किंगमध्ये. देन वायर रॉड बार ड्रॉइंग. सो हॉट ड्रॉन बार्स अँड रॉड्स आर पिकल्ड अँड वॉश्ड बिफोर पुटिंग देम टू दी कोल्ड ड्रॉइंग. कारण त्याच्यावर ऑक्सिडेशन, स्केलिंग वगैरे ते सगळं रिमूव्ह करून केमिकल ट्रीटमेंटनी सरफेस स्वच्छ करून त्याला कोल्ड रोलिंगसाठी आपण यूज करू शकतो. अ हाय सरफेस फिनिश अँड डायमेन्शनल ॲक्युरेसी इज ऑब्टेन्ड बाय कोल्ड ड्रॉइंग अँड देअरफॉर दिस प्रोडक्ट्स कॅन बी यूज डायरेक्टली विदाउट रिक्वायरिंग एनी फर्दर मशिनिंग. म्हणजे याच्यानंतर मशिनिंगची गरज पडत नाही, कारण याच्यामध्ये जी सरफेस फिनिश आणि ॲक्युरेसी आपल्याला मिळते डायमेन्शनल, इट इज व्हेरी हाय in cold working. The process consists of pulling the hot drawn bar or rod through a die which bore size match to the finished size of the product. एखादा हॉट बार किंवा रॉड त्या डायमधून बाहेर ओढतात. ज्या डायमीटरचं आपल्याला प्रोडक्ट पाहिजे त्या शेपचं, त्या साईजचं होल त्या डायमध्ये असतं आणि त्याच्यातून त्याला बाहेर ओढतात. दे आर पास थ्रू ए डाय टू प्रोव्हाइड द डिझायर्ड रिडक्शन इन साईज. त्या डायमधून ते पास होते आणि मग आपल्याला शेप जे आहे त्याचा जो साईज आहे ती रिड्यूस मिळते आणि नॅचरली लेंथ विल बी इन्क्रीज्ड. डिपेंडिंग अपॉन द मटेरियल टू बी ड्रॉन द अमाऊंट ऑफ रिडक्शन रिक्वायर्ड टोटल ड्रॉइंग मे बी अकम्प्लिश्ड इन सिंगल डाय और ए सिरीज ऑफ सक्सेसिव्ह डाय. म्हणजे एका डायच्या मदतीनेच आपण रिडक्शन घेऊ शकतो. कधी? जेव्हा जास्त रिडक्शन आपल्याला नाही पाहिजे आहे आणि मटेरियल आपलं समजा खूप डक्टाईल आहे तर त्यावेळेस वी कॅन यूज सिंगल डाय फॉर कन्सिडरेबल रिडक्शन इन क्रॉस सेक्शन. पण जर मटेरियल जास्त डक्टाईल नाही आहे, हार्ड आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला सिरीज ऑफ पासेस द्यावे लागतील, नंबर ऑफ डाईज आपल्याला वाढवावं लागतील, कारण स्टेप वाईज विल हॅव दी रिडक्शन ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ दॅट बार, रॉड ऑर ट्यूब. Then one end of the rod drawn into wire
is made pointed entered through the die and gripped at the other end by means of tongues. एक त्याचं जे टोक आहे ते बारीक करून त्या डायमधून आतमध्ये बाहेर काढतात आणि ते जे टोक बाहेर निघालं त्याला टंगनी किंवा त्या ग्रिपरनी धरून त्याला बाहेर ओढतात. सो द डाय शुड बी हायली विअर रेजिस्टंट मटेरियल. डाय जी आहे ती खूप टफ असली पाहिजे, विअर रेजिस्टंट असली पाहिजे, कारण ती आपल्याला नेहमी यूज करायची आहे. द मोस्ट वाईडली यूज मटेरियल फॉर दिस पर्पज इज टंगस्टन कार्बाईड. टंगस्टन कार्बाईडची ती बनलेली असते मोस्टली. द डाय मेड आउट ऑफ इट इज सुटेबली सपोर्टेड इन अ डाय होल्डर मेड ऑफ माइल्ड स्टील ऑर ब्रास. सो ही जी डाय आहे, याच्यामध्ये दाखवलं वायर ड्रॉइंग, ही डाय आहे. या डायमध्ये हे ओपनिंग आहे. हा रोल्ड रॉड आहे जो हॉट आहे तो या डायच्या ओपनिंगमधून बाहेर ओढला जातो आणि या डायला या डाय होल्डरमध्ये ठेवलेलं असतं. आणि ही जी डाय आहे ही डाय तुम्हाला चांगली विअर रेजिस्टंट लागते, कारण आपल्याला ऑल दी टाईम फॉर नंबर ऑफ टाइम्स वी आर युजिंग इट फॉर ए लॉंगर पिरियड ऑफ टाइम. सो इट शुड बी टफ इनफ and it is made up of tungsten carbide. Then next is, and we can see here the rod which is pulled out of this die cavity, we can reduce the cross section. जेवढं आपल्याला क्रॉस सेक्शन रिड्यूस करायचं आहे तेवढी ही गॅप इथे ठेवू आपण आणि त्याला बाहेर ओढून we can reduce the cross section. If it is not possible in one pass, we can go for series of passes. हळूहळू त्याचं रिडक्शन आपण वेगवेगळ्या पासेसमध्ये फायनली जे पाहिजे आपल्याला डायमीटर डिझायर्ड ते आपण मिळवू शकतो. देन नेक्स्ट इज कोल्ड स्पिनिंग. द प्रोसेस इज सिमिलर टू हॉट स्पिनिंग. आपण जे हॉट स्पिनिंगमध्ये पाहिलं होतं की एका होल्डरवर एक मेटल शीट, गरम मेटल शीट प्रेस केली होती आणि ते होल्डर रोटेशनल मोशन म्हणजे लेथवर लावलं होतं आणि ते गोल फिरत होतं आणि ज्या शेपचा आपल्याला प्रोडक्ट पाहिजे त्या शेपचं ते होल्डर होतं. तसंच इथे पण आहे. द प्रोसेस इज सिमिलर टू हॉट स्पिनिंग ॲज डिस्क्राइब्ड अर्लियर. द मेटल स्पिनिंग इज प्रेस्ड ऑन टू द सरफेस ऑफ ए मेटॅलिक फॉर्म. मेटॅलिक फॉर्म म्हणजे काय की ज्या शेपचा आपल्याला प्रोडक्ट पाहिजे त्या शेपचा तो फॉर्म असतो. फॉर्म म्हणजे त्या फॉर्मवरच ते प्रेस केल्या जातं. साचा ज्याला म्हणतो आपण, कॉल्ड चक अटॅच टू दी लेथ स्पिंडल. An adapter is fitted in the barrel of the tailstock holds the work against the form. आता तुम्हाला दाखवतो इथे की हा चक आहे, हेड स्टॉक आहे, ही गोल फिरते आहे आणि ही ब्लँक आहे म्हणजे ही इनिशियल वर्कपीस आहे. हा जे व्हर्टिकल स्ट्रेट ब्लॅक इट इज शोन थिक लाईन, इट इज दी ब्लँक दी इनिशियल वर्कपीस. आणि हा टूल आहे, हा टूल या वर्कपीसला इथं प्रेस करेल, हे गोल फिरते आहे. तर ही जी ब्लँक आहे या ब्लँकला या चकच्या प्रमाणे शेप येईल. हे बघा इथं मिळालं असं. सो दिस इज नोन ॲज फॉर्म. ज्या फॉर्मचा ज्या शेपचा आपल्याला वर्कपीस पाहिजे त्याचा शेप इथे याला मिळेल. याला इथे प्रेस केलं, हे हिडन डॉटेड लाईन दिसते आहे, इट इज फर्स्ट पार्ट अँड देन इट इज प्रेस्ड ऑन दिस अँड विल फॉर्म दी शेप. सो दिस इज नोन ॲज कोल्ड स्पिनिंग, जस्ट सिमिलर टू दी हॉट स्पिनिंग. सो an adapter is fitted to the in the barrel of the tailstock holds the work against the form. The tools used called as spinning tools are providing the blunt edges and are supported on the tool rest fitted on the cross slide. Aluminum and other soft metals are best suited for the cold spinning. सॉफ्ट मटेरियल जर असेल, त्याच्या शीट आहे, त्याच्यात आपल्याला काही बनवायचं आहे युटेन्सिल वगैरे, तर त्याचं भांडं बनवायचं आहे, तर दॅट कॅन बी व्हेरी इझिली मेड ऑन कोल्ड स्पिनिंग. सो अ फ्यू कॉमनली यूज स्पन आर्टिकल्स आउट ऑफ ॲल्युमिनियम अँड इट्स अलॉय आर प्रोसेसिंग केटल्स. केटल्स म्हणजे कॅटलीज, कुकिंग युटेन्सिल्स, भांडे, लिक्विड कंटेनर, लाईट रिफ्लेक्टर्स. सो सच टाईप ऑफ थिंग्स वी कॅन manufacture with the help of cold spinning. Various other ductile metals, particularly non-ferrous ones, are quite successfully spun into various typical shapes. So initially the blank म्हणजे जो वर्कपीस आहे तो असा सरळ आहे, प्लेट आहे, ती प्लेट याच्यावर इथं या दोन याच्या मधात ठेवतात आणि दॅट प्लेट इज फोर्स्ड और प्रेशराइज्ड
टू फॉर्म ए शेप ओव्हर दिस फॉर्म अँड हळूहळू त्याला प्रेस करतात आणि हे आपोआप याचा शेप त्याला मिळतो. सो दिस इज कोल्ड स्पिनिंग. द थिकनेस ऑफ द मेटल इज रिड्यूस ड्युरिंग दी स्पिनिंग. नॅचरली याची या ब्लँकची जी थिकनेस असेल आणि प्रॉडक्टची थिकनेस असेल याच्यात फरक असेल, कारण याला आपण लांबवतो आहे, लेंथ वाढवतो आहे याची, याला फॉर्म करतो आहे, तर याची थिकनेस जी आहे ती कमी होईल. अँड प्रॉपर अलाउन्स शुड बी मेड फॉर दिस इज दी ब्लँक टू बी कट. ज्या ब्लँकला आपल्याला स्पिन करायचा आहे त्याच, कारण आपल्याला ज्या शेपचा ज्या साईजचा प्रोडक्ट पाहिजे आहे त्याच्यानुसार आपल्याला याची साईज ठरवावं लागेल. ॲट दी एंड ऑफ दी ऑपरेशन दी अनवॉन्टेड मटेरियल इज ट्रिम्ड ऑफ. अनवॉन्टेड काही मटेरियल असेल इकडून तिकडून लागलेलं ते काढून टाकल्या जाते. अँड ब्रिंग दी प्रोडक्ट टू दी रिक्वायर्ड साईज. द फॉर्म ऑर चक मे बी सिंगल पीस ऑर कॉम्पोज ऑफ मेनी सेक्शन्स अटॅच टुगेदर. कारण आपल्याला जो चक किंवा फॉर्म आहे ज्याच्यावर ते प्रेस करायचा आहे, ज्याचा शेप आपल्याला त्याला द्यायचा आहे, तो एक वन पीस असू शकतो किंवा वेगवेगळ्या 2-3 पीसेसची असेंब्ली असू शकते. Where the shape of the parts does not permit its removal from the check, off-center checks are used. So, where the shape of the part does not permit its removal from the chuck पासून ते रिमूव्हचं off-center chucks are used. म्हणजे अलाइन नसतं, सेंटर्ड नसतं, ते ऑफ सेंटर असतं, 16 बाजूला. This process of spinning is generally used for limited production, कीपिंग दी टूल कॉस्ट लो. टूल कॉस्ट जे आहे, कारण याच्यात फ्रिक्शन नाही आहे, कटिंग नाही होऊन राहिलं, त्याला फक्त प्रेस करतो आहे आपण. सो टूल कॉस्ट लो ठेवायची असेल तर आपल्याला ही यूज करू शकतो आपण. देन प्रोड्युसिंग सच पिक्युलियर शेप विच आर डिफिकल्ट टू प्रोड्यूस थ्रू दी अदर फॉर्मिंग मेथड्स. सो दुसऱ्या फॉर्मिंग मेथड्सनी जे पार्ट्स आपण प्रोड्यूस करू शकत नाही ते पार्ट्स आपण कोल्ड स्पिनिंगनी प्रोड्यूस करू शकतो. Then next is stretch forming. This we will see in the next video.